नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच धमाकेदार असा ट्विस्ट आपण बघणार आहोत. कारण मालक साहेबांनी स्वतः या विद्याधरच्या थोबाडाला चिखल फासत आता सगळ्यांसमोर या विद्याधरची कशी धिंड काढली हे आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर लगेच अभय आणि आनंदीच्या लग्नाचा मुहूर्त मालक साहेबांनी येत्या 2 दिवसात काढलेला आहे. आता आनंदी आणि अभयचं लग्न ठरताच मालिकेत कसा मोठा ट्विस्ट येणार आहे हे आपण लवकरच बघणार आहोत. तर इथे आजच्या भागाला सुरुवातीलाच हा राक्षस रूपी विद्याधर आनंदी जवळ येतो आणि म्हणतो, आबा जाधव, अहो तुमच्या मोठ्या नातीचं लगीन मोडलं म्हणून काय झालं? तुमची ही बारकी नात आहे की आनंदी, आणि म्हणूनच मी तिच्यासाठी हे सौभाग्याचं ताट घेऊन आलोय. मला आनंदीशी लगीन करायचंय. त्यावर आता आरतीताई, आबा या सगळ्यांना या राक्षसाचा खूपच राग येतो. आनंदी मात्र घाबरलेली असते. त्याच वेळेस आता लगेच आबा म्हणू लागतात, काय म्हणताय तुम्ही? तेव्हा लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, आबा अहो सांगायलोय ना मी, तुमच्या मोठ्या नातीचं लगीन मोडलंय ना, म्हणून आलोय मी इकडे. मी हे सगळं घेऊन आलोय. याचा अर्थ तुम्हाला कळला नाही का आबा? अहो एवढं वय झालं तुमचं, तर वरनं ताकबात ओळखता येत नाही आबा तुम्हाला? त्यावर लगेच आबा रागानेच या राक्षसाकडे बघू लागतात. त्याच वेळेस आता आबा म्हणू लागतात, तुला जे काही बोलायचं असेल ना ते स्पष्ट बोल आणि निघ इकडनं. त्यावर विद्याधर म्हणू लागतो, थेरड्या, आवाज निघत नाही आणि माझ्यावर ओरडायलाय. एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या मोठ्या नातीच्या पत्रिकेत मंगळ आडाला, पण तुझी ही बारकी नात आनंदी हाय की, तिचं आणि माझं लगीन लावून टाक. म्हणजे कसं आहे ना, आनंदीबरोबर रात घालवण्यासाठी हा विद्याधर गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. मी आनंदीशी लगीन करेल म्हणजे कसं, तुमच्या घरात पैशांची भरभराट होईल, हो की नाही? करशील ना आनंदी माझ्याशी लगीन? त्याच वेळेस आबा म्हणू लागतो, विद्याधर, माझ्या आनंदीपासून दूर राहायचं, ती माझी नात आहे. त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, थेरड्या, डायरेक्ट आरे तुरेवरती माझ्याशी असं बोलणं? नीट राहायचं, खिशात नाही दमडी. आणि ओरडतो या विद्याधरवरती, एक गोष्ट लक्षात ठेव, खिशात दाना नसताने स्वाभिमान दाखवायचा नसतो आबा. त्यावर लगेच आबा म्हणू लागतात, विद्याधर, माझ्या नाती म्हणजे माझा अभिमान आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यावर लगेच विद्याधर सतत म्हणू लागतो, हो आता तर तुझ्या या नातीचं लगीन मोडलंय, आता काय तिला बाजारात उभी करणार आहे का? सांग ना. आबांना मात्र खूपच राग येतो. त्याच वेळेस आता लगेच आबा म्हणू लागतात, एक गोष्ट लक्षात ठेव विद्याधरा, मालक साहेबांना जर हे कळलं तू इकडे आलाय, हे समज कांड करतोय तू, तर मालक साहेब तुला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेव. त्यावर लगेच आता विद्याधर घाबरतो. अरे बापरे आबा, घाबरलो की मी. अरे बापरे, मालक साहेबांची भीती. पण मालक साहेब येऊन काय करणार? शेवटी तो माझा दादा आहे ना. दादा येईल, 4 कानाखाली मारेल आणि मग त्यानंतर मला हाकलून देईल. दुसरं काय बी करू शकत नाही दादा, कारण शेवटी आता तो माझा भाऊच आहे ना. त्यामुळे त्याची भीती दाखवणं बंद करा. तेव्हा लगेच आबा म्हणू लागतात, झालं असेल ना तर तुमचे हे घाण पावलं घेऊन माझ्या घरातनं निघा इकडनं. तेव्हा लगेच विद्याधर म्हणू लागतो, थेरड्या, इकडनं जाण्यासाठी नाही आलो मी तुझ्या नातीशी लगीन करायला आलोय. नाही म्हणजे मला तिच्याशी लगीन करायचंय ना. तिने माझ्या काळजाची तार ओढली, त्यामुळे लावशील ना माझं लगीन? तेव्हा आबा म्हणू लागतात, एक गोष्ट लक्षात ठेव, एक तर तुझं आधीच लगीन झालंय आणि त्यात तुझ्या सारख्यांबरोबर लग्न करण्यापेक्षा माझ्या नातीला मी इरीत ढकलून देईल, तिला जीव द्यायला सांगेन, पण तुझ्यासारख्या राक्षसाशी तिचं लगीन कधी बी लावणार नाही, एवढं लक्षात ठेव. तेव्हा लगेच विद्याधर म्हणू लागतो, आबा एवढा माज बरा नव्हे, खिशात 1 रुपया नसताने एवढा माज दाखवू नये माणसाने. त्यावर लगेच आबा म्हणू लागतात, हे बघ विद्याधर, आम्ही जरी गरीब असलो ना तरी आमच्याकडे स्वाभिमान आहे आणि तू आमचा स्वाभिमान विकत घेऊ शकत नाही, एवढं लक्षात ठेव आणि निघ इकडनं. तेव्हा लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, आबा अहो मी काय म्हणायलोय ते तरी ऐका. तुमच्या या आनंदीबरोबर म्हणजे मला लगीन करायचं नाही हो. तसे माझे बाहेर खूप संसार आहे बिना लग्नाचे, पण कसं आहे ना, तुम्ही जर या आनंदीचं सुख मला मिळू दिलं तर तुमच्या घरात भरभराट होईल, तुम्हाला हवं नको ते सगळं मिळेल, पैशाच पैसा असेल. त्यामुळे बघा, माझ्या सुखासाठी तुमची आनंदी द्याल ना मला?
आता मात्र आबांना खूपच राग येतो. तेव्हा आबा ओरडतच ह्या विद्याधरजवळ जातात. ए विद्याधर, तुझी लायकी तरी आहे का माझ्या नातीकडे बघायची? माझी नात म्हणजे माझा अभिमान आहे. माझ्या नातींकडे वाकड्या नजरेने बघितलेलं मला चालणार नाही. असे म्हणताच आबांनी या विद्याधरची आता कॉलर पकडलेली असते. आता मात्र आबा खूप भडकलेले असतात. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, ए थेरड्या, तू माझी गचंडी पकडली, आता तर तुला मी सोडणार नाही. तेव्हा लगेच आता आनंदी, आर्ची सगळ्याजणी खूप घाबरतात. त्याच वेळेस आबा मात्र या विद्याधरचा गळा जोरजोरात दाबू लागतात. तेव्हा लगेच विद्याधर म्हणू लागते, थेरड्या, माझ्याशी अशी वागणूक, तुला आता दाखवतोच मी. पण आबा मात्र मागे हटायला तयार नसतात. आबांनी या विद्याधरचा चांगलाच गळा पकडलेला असतो. आज काय बी झालं तरी या राक्षसाला इकडनं हाकलायचंच असं आबांनी ठरवलेलं असतं. पण हा विद्याधर आबांना जोरदार दिवशी एक लाथ मारतो. आबा धडकन खाली पडलेले असतात. आता आरती, आर्ची दोघी आता या राक्षसाला बाजूला ओढत असतात. सोडा, आमच्या आबांना सोडा. आता मात्र लगेच हा विद्याधर आर्ची आणि आरतीला बाजूला ढकलतो आणि आबांच्या छातीवरती पाय देऊन उभी राहतोय. थेरड्या, तुझी एवढी हिंमत, माझी गचंडी पकडली तू. तू या विद्याधरला अजून ओळखत नाहीये. आता तुला दाखवतोच, थांब, तुला आता दाखवतोच. त्याच वेळेस आता आर्ची लगेच पटकन पाठीमागनं एक भांडं आणते. जोरजोरात विद्याधरला मारू लागते. सोडा, आमच्या आबांना सोडा, त्यांना बरं वाटत नाही. सोड, त्यांना सोड लवकर. त्याच वेळेस विद्याधर लगेच आर्चीला पकडतो. ए बारके, तुम्हाला नडायली, थांब, तुला दाखवतो. असे म्हणताच आता हा विद्याधर आर्चीला ढकलून बाजूला लोटतो. आर्ची आता धडकन खुर्चीला जाऊन आदळते. आरतीताईला काय करावं, कसं या माणसाला आबांपासून दूर करावं. आता मात्र त्याने आबांच्या छातीवरती पाय दिलेला असतो. आबा हार्ट पेशंट असतात. आत्ताच ते हॉस्पिटलमधनं बरे होऊन घरी आलेले असतात. त्यामुळे आरती, आनंदी सगळ्याजणी आता खूप टेन्शनमध्ये असतात. पण आता हा विद्याधर खूपच पिसाळलेला असतो. तेव्हा तो आता आबांच्या छातीवरती पाय देऊन म्हणू लागतो, ए तुझ्या नातीचं लगीन मोडलं, तुझ्या दारातला मांडव मोडला, तरी बी माझं मोडत नाही. आता काय तुझ्या नातींना बाजारात उठवणार आहे का? सांग ना. आता एका नातीमुळे तुझ्या 3 बी नातींची आबरू टांगण्याची वेळ आली आहे, एवढं लक्षात ठेव. आणि या विद्याधरला नकार देतोय तू? अरे तुझ्या या भिकारड्या नातींशी कोण लगीन करणार आहे, सांग ना. आणि तू स्वाभिमानाच्या गप्पा मारतोय माझ्यासमोर. नाही, तुझ्या या भिकारड्या नाती अशाच म्हाताऱ्या झाल्या ना तर नावाचा विद्याधर नाही. तू या विद्याधरला नकार देतोय. बघ, माझा शाप लागेल तुमच्या या घराला. तुमच्या घरात कोण बी सोयरी घेऊन येणार नाही. तुझ्या एका बी नातीचं लगीन होणार नाही. तुझ्या 3 बी नाती म्हाताऱ्या होऊन मरशील आणि तू जाशील ढगात. आणि मग ढगातनं बघशील तुझ्या या म्हाताऱ्या नाती इथे अशा रडत बसलेल्या असतील. आणि तेव्हा तू वरनं रडत म्हणशील, देवा, हे सगळं काय झालं? विद्याधरचा शाप खरा ठरला. हा विद्याधर काय चीज आहे ना, हे थेरड्या तुला अजून माहिती नाही आहे. बघ, माझा शाप खरा ठरणार. तुमच्या दारात कधी बी मांडव सजणारच नाही. एका बी नातीचं तुझ्या लगीन होणारच नाही. तुला या नाती अभिमान वाटायल्यात ना, लय अभिमान आहे तुझा या नाती. पण याच नाती तुला जड नाही झाल्या ना तर नावाचा विद्याधर नाही. अजूनही सांगायलोय, तुझी ही आनंदी नावाची जी नात आहे ना, हुशार, ती तुला जड होण्याआधी माझ्याकडे सोपव. तुझं ओझं हलकं होईल, एवढं लक्षात ठेव थेरड्या. आणि जर तसं नाही केलं ना तर बघ, हा विद्याधर त्याचा शाप खरा करणार. तुझ्या एका बी नातीचं लगीन होऊ देणार नाही. तुझ्या दारात कधीच मांडव सजणार नाही. त्याच वेळेस आता लगेच आनंदी येते. आनंदी आता लगेच विद्याधरचा पाय पकडते. सोडा, आमच्या आबांना सोडा. मी हात जोडते, पाया पडते. मी लगीन करणार, मी करणार लगीन, पण प्लीज आमच्या आबांना सोडा हो. आता मात्र हा विद्याधर आनंदीकडे बघू लागतो. त्याला वाटतं की आनंदी माझ्याबरोबर लग्नाला होकार देते. आता विद्याधर खुश होतो आणि पटकन आनंदीचा चेहरा पकडतो. आनंदी, अगं आनंदी, तू माझ्याशी लग्न करायला तयार आहे आनंदी? वाह, अगदी माझ्या मनातलं ओळखलं आनंदी. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, छोटे मालक, सोडा आमच्या आबांना हो. ते हार्ट पेशंट आहे हो. आत्ताच त्यांचं
मोठं ऑपरेशन झालंय, त्यांना अजून बरं वाटत नाही. त्यांच्या छातीवरनं पाय काढा ना. मालक, मी पाया पडते, हात जोडते. आनंदी आता विनवणी करू लागते, कारण आबांच्या तब्येतीसाठी हे करणं खूप महत्त्वाचं होतं. त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, आनंदी अगं विनवणी करताना काय भारी दिसायली ना तू, एक नंबर गोड, मला हेच लय आवडतंय तुझ्यातलं. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागतोय, सोडा आधी आमच्या आबांना सोडा माझ्यासाठी प्लीज. त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, आनंदी तुझ्यासाठी पायच काय, हा विद्याधर काय बी करू शकतो, चल सोडलं तुझ्या आबाला. त्याच वेळेस आता लगेच आरती आरची दोघी आबांना उठवतात. आबा तुम्हाला बरं वाटतंय ना, तुम्ही ठीक आहात ना. तेव्हा लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, आनंदी आज तुझ्या तोंडून ऐकून लय बरं वाटले. तू लगीन करणार, माझ्याशी लगीन करणार, वा. म्हणजे थेरड्या तुमच्या दारात मांडव सजणार, तुझं आणि माझं नातं होणार, तुझी ही आनंदी माझी बायको होणार का. बोल ना आनंदी, करशील ना माझ्याशी लग्न. असे म्हणताच आता हा विद्याधर आनंदीचा हात पकडू लागतो. आनंदीच्या चेहऱ्याजवळ येऊन आता तिच्या चेहऱ्यावरनं हात फिरू लागतो. आनंदीला मात्र खूपच राग येतो. त्याच वेळेस आनंदी लगेच या विद्याधरचा हात झटकावते. आज कळलं मालक साहेबांना देव का म्हणतात आणि तुम्हाला राक्षस का म्हणतात. आज कळलं तुम्ही राक्षसरूपी आहात. तेव्हा लगेच आता विद्याधर मला लागते, आनंदी काय बोलायलीस तू, तू तर आत्ता माझ्याशी लग्न करण्याचं बोलत होती ना, मग हे काय बोलायली, करणार आहेस ना माझ्याशी लगीन, बोल लवकर आनंदी. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, तुम्ही स्वतःला काय समजता हो, लय मोठे आहात ना तुम्ही, पैशावाले आहात ना, पण पैसे फेकून तुम्ही या गरीब लोकांचा स्वाभिमान विकत घेऊ शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. आम्ही जरी गरीब असलो ना तरी आमचं कर्तव्य, आमचं स्वाभिमान, आमचे संस्कार आम्हाला जपता येतात, एवढं लक्षात ठेवायचं. आणि तुमच्यासारख्या माणसाशी मी लगीन करीन आणि तुम्ही काय म्हणालात, या घरात कधी बी मांडव सजणार नाही, माझ्या आबांना भीक मागावी लागेल आमच्या लग्नासाठी, या 3 बी नातींना कोण बी सोयरी घेऊन येणार नाही असं म्हणालात ना तुम्ही. पण असं काय बी होणार नाही, कारण आम्ही असं होऊच देणार नाही. आमचं लगीन होणार आणि आमच्या आबांना ते सुख बघायला नक्कीच मिळणार. तेव्हा लगेच विद्याधर म्हणू लागते, आनंदी आता तू मला रुबाब दाखवते, कोण लगीन करणार आहे. अगं हिच्या पत्रिकेत तर मोठा मंगळ आहे, आता हिचा तर लग्नाचा पत्ता कट झाला आणि तुझं तुझं कुणाशी होणार आहे लगीन, सांग ना. नाही सजणाऱ्या दारात कधीच मांडव. हा विद्याधर कधी खोटं बोलत नाही, त्यामुळे तुला तर लगीन माझ्याशीच करावं लागेल. तेव्हा आनंदी म्हणू लागते, करणार, मी लगीन करणार, पण तुमच्याशी नाही, तर आरतीताईचं ज्या मुलाशी लगीन ठरलं होतं ना त्या मुलाशी मी लगीन करणार. मी आरतीताईच्या जागेवरती लग्नाला उभी राहणार, पण आमच्या दारातला हा मांडव मी मोडू देणार नाही. आबा आरतीताई आरची सगळेजण आनंदीकडे बघू लागतात. तेव्हा विद्याधर हसतच म्हणू लागतो, तू तू आरतीच्या जागेवरती उभी राहणार. तेव्हा आनंदी म्हणू लागते, हो, तुमचा शाप मोडीस काढण्यासाठी, माझ्या आबांना सुख मिळवून देण्यासाठी आणि माझ्या बहिणींसाठी मी हे करणार. मी लग्नासाठी उभी राहणार. मी मालक साहेबांनी ठरवलेल्या त्या मुलाबरोबर लगीन करणार. तेव्हा विद्याधर म्हणू लागते, आनंदी त्या थेरड्या पोराशी तू लगीन करणार. अगं खिशात दमडी नाही त्याच्या, एक नंबरचा भिकारी तो. माझ्याशी लगीन कर, पैशात लोळवेल तुला, तुझ्या घरात हवं नको ते सगळं भेटेल. त्यावर आनंदी म्हणू लागते, सांगितलेलं समजत नाही तुम्हाला, अहो आम्ही स्वाभिमान कधी बी विकणार नाही, चला निघा इकडनं. त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, आनंदी तुम्हाला नकार देऊन मोठी चूक करते, आता मी तुला सोडणार नाही. तुला एका क्षणात नाही इकडनं उचललं ना तर कुणाचा बाप बी या विद्याधरला अडू शकत नाही. मला माज दाखवते या स्वाभिमानाचा. आता थांब, या विद्याधरचा इंगा काय असतो ना ते तुला दाखवतोच. आता चल, आता मी तुझ्याशी रात्र काढणार, पण आनंदी मला तुझ्याबरोबर जबरदस्ती करायची नव्हती. तुझ्या मनानुसार तुला माझ्याबरोबर घेऊन जायचं होतं, पण नाही, तू मला नडतेस. आता तुला इंगा दाखवण्याची वेळ आली. ठिणगी नाही, आग आहे मी आग, आणि विष नाही तर नाग आहे. आता हा विद्याधर काय चीज आहे ना
हे तुला दाखवतोच, असे म्हणताच आता विद्याधर आनंदीचा हात पकडतो आणि ओढतच तिला घेऊन निघालेला असतो. आबा, आरतीताई, आरची सगळेजण घाबरतात. आता काय करावं? या राक्षसाच्या तावडीतनं आनंदीला कसं सोडवावं कुणालाही कळत नाही. आता हा राक्षस आनंदीला ओढत बाहेर घेऊन निघालेला असतो. आनंदी त्याच्या हातनं सुटण्याचा प्रयत्न करत असते, पण हा विद्याधर ऐकायला तयार नसतो. आरतीताई, आरची आता जोरजोरात ज्या हातात वस्तू येतील त्या वस्तूने या विद्याधरला मारत असतात. आनंदीताईला सोड, आमच्या आनंदीला सोडा, तुला सोडणार नाही, तुला लय मारू आम्ही, असे म्हणत आरची जोरजोरात भांड्याने विद्याधरवरती वार करत असते. पण मात्र हा विद्याधर लगेच आरचीला, आरतीताई दोघींनाही बाजूला ढकलतो आणि आनंदीला ओढतच बाहेर अंगणात घेऊन आलेला असतो. आता मात्र आरची, आरती रडत असतात. काय बी करून आपल्याला आनंदीला सोडवायचंय. आता मात्र विद्याधरच्या गाडीजवळ ड्रायव्हर उभा असतो. त्यालाही मोठा धक्का बसलेला असतो, कारण हा राक्षस आनंदीला ओढत घेऊन निघालेला असतो. आता आनंदीबरोबर काय होणार याचं टेन्शन त्यालाही आलेलं असतं. त्याच वेळेस आबा म्हणू लागतात, वाचवा, आम्हाला कोणीतरी वाचवा, आमच्या मदतीला या. आता लगेच हा विद्याधर म्हणू लागते, थेरड्या, आता तुझ्या नातीला माझ्यापासनं कोण बी वाचू शकत नाही, असे म्हणताच तो ओढतच आनंदीला घेऊन निघालेला असतानाच आरती आणि आरची धावतच पुढून येतात आणि समोरच अंगणात जी मिरची पावडर वाळवत घातलेली असते ना, ती मिरची पावडर आता दोघींनी आता या राक्षसाच्या तोंडावरती फेकलेली असते. आता विद्याधर जोरजोरात ओरडू लागतोय, काय टाकलं माझ्या अंगावर, काय फेकलंय, एवढी आग कशी व्हायली माझ्या डोळ्यांची, काय टाकलंय माझ्या डोळ्यात. आता आनंदी, आरची आणि आरती तिघीही बाजूला जाऊन उभी राहतात, एकमेकींना मिठी मारतात. आबा मात्र पटकन एक मोठं ताट हातात घेतात आणि जोरजोरात ते ताट वाजवू लागतात, वाचवा, आमच्या मदतीला या, रावण आलाय, या रावणाला आज धडा शिकवलाच पाहिजे, याचा अंत झालाच पाहिजे, असे म्हणत आबा जोरजोरात ते ताट वाजवत सगळ्या आजूबाजूच्या लोकांना बोलवत असतात. आजूबाजूचे लोक जमा होऊ लागतात आणि या विद्याधरकडे बघू लागतात. विद्याधरला मात्र काही दिसत नसतं, कारण त्याच्या डोळ्यात मिरची पावडर गेलेली असते. तो जोरजोरात ओरडत असतो, पाणी द्या, कोणीतरी पटकन पाणी द्या, लय आग व्हायली, या डोळ्यांची लय आग व्हायली, पटकन पाणी द्या. आनंदी, आनंदी, तुला मी सोडणार नाही, आज तुझ्यामुळे या विद्याधरची अशी अवस्था झाली, आनंदी तुझी वाट लावणार. त्याच वेळेस आबा जोरजोरात ताट वाजवतात, पिंट्या, वैशुताई, सगळेजण या, लवकर या, या रावणाला धडा शिकवायचा आहे, लवकर या. त्याच वेळेस आता विद्याधर म्हणू लागतो, थेरड्या, बंद कर, तो आवाज बंद करा, माझे कान फुटायलेत, आवाज करू नको. तेव्हा लगेच आता आबा म्हणू लागतात, करणार, तुझ्यासारख्या माणसाचे कान फुटलेच पाहिजे, करणार मी. आता मात्र विद्याधरला खूपच राग येतो. एकतर त्याच्या डोळ्यांची आग होत असते, आबा जोरजोरात भांडे वाजवत असतात, त्यामुळे हा विद्याधर खूपच पिसाळ्यासारखा झालेला असतो. आता हा राक्षस लगेच आबांची कॉलर पकडतोय, म्हाताऱ्या, आता तर तुझी, असे म्हणताच आता विद्याधरने जोरदार दिशी आबांच्या कानाखाली ओढलेली असते. आबा धडकन आता खाली पडतात. त्याच वेळेस आता विद्याधर लगेच आनंदीजवळ येतो, आनंदी, आज तुझी सुटका नाही, आता मी तुला दावतोच आनंदी, असे म्हणताच हा विद्याधर आता आनंदीवरती हात टाकणार. तेच आता मालक साहेबांची एंट्री झालेली असते. मालक साहेब या राक्षसाचा हात पकडतात. आता मात्र मालक साहेबांनी या नीच माणसाचा हात घट्ट पकडलेला असतो. तेव्हा विद्याधर मला लागते, कोण आहे, कोण आहे तिकडे, सोड माझा हात. त्याला समोर दिसत नसतं. तेव्हा लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, तुझा बाप हे मी, तुझी हिंमत कशी झाली रे, या गावातल्या आया बहिणीवरती हात टाकतो, तुला लाज वाटत नाही, आता तुला दावतोच माझा इंगा, असे म्हणत मालक साहेबांनी आता जोरजोरात या विद्याधरची धुलाई करायला सुरुवात केलेली असते. मालक साहेबांनी आता पायाने तूड तुडवलेलं असतं. सगळेजण मात्र आता या विद्याधरची होणारी कुत्र्यासारखी धुलाई बघत असतात. आता मालक साहेबांनी लय मारलेलं असतं. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, विद्याधर, गोष्ट लक्षात ठेव, आबा जाधवांचं घर म्हणजे माझं कुटुंब आहे, आबा जाधवांच्या नाती माझ्या कुटुंबाचा एक भाग आहे, त्यामुळे या कुटुंबाकडे वर नजर करून बघायचं नाही. कारखान्यात येणारा प्रत्येक कामगार हा माझ्या घरचा कामगार आहे, त्याचं प्रत्येक कुटुंब हे माझं कुटुंब आहे, त्यामुळे कुणाकडे बी वाकड्या नजरेने तो बघितलं तर तुझी नांगी ठेचली जाणार, तुझा माज इथेच मोडला जाणार. आज तुझी ही घाणेरडी नजर
घाणेरडं रूप आज सगळ्यांसमोर उघड व्हायलाच पाहिजे असे म्हणताच मालक साहेब आता विद्याधरच्या अंगात जो कुर्ता असतो ना तो फाडून टाकतात. आता विद्याधरची एखाद्या भिकारड्यासारखी अवस्था झालेली असते. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, आनंदीकडे पुन्हा जर वाईट नजरेने बघितलं, तिच्यावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला ना तर ते तुझे हे हात आहे ना ते उपसून तुझ्या हातात देईल, एवढं लक्षात ठेव. आता लगेच ओढतच मालक साहेब या विद्याधरला त्याच्या गाडीजवळ घेऊन जातात. खाली आता गाडीजवळच चिखल पडलेला असतो. आता मालक साहेब लगेच तो चिखल उचलतात आणि या राक्षसाच्या थोबाडाला चोळू लागतात. ए विद्याधर, आता तुझा हा राक्षसरूपी चेहरा काय आहे ना हे आरशात जाऊन बघ. राक्षस आहे अशा अवस्थेत निघ इकडनं आता, घेऊन जा याला असे म्हणताच आता ड्रायव्हर लगेच या विद्याधरला गाडीत बसवतो आणि तिकडनं घेऊन निघालेलं असतो. आता मात्र आबांच्या जीवात जीव आल्यासारखंच झालेलं असतं. त्याच वेळेस मालक साहेब आता आबांजवळ येतात. आबा माफ करा, आज विद्याधरमुळे तुम्हाला जे काही सहन करावं लागलं ते सगळं आमच्या चुकीमुळे होतंय. या विद्याधरला आम्ही सोकावून ठेवलं होतं, पण आता आबा इथून पुढे असा तुम्हाला त्रास होऊ देणार नाही आम्ही. आमच्यावरती तुमच्या नातीचे लय उपकार आहे आबा, याची परतफेड कशी करावी ना ते कळत नाही. त्यावर आबा म्हणू लागतात, मालक साहेब अहो तुम्ही तुमच्या रक्ताच्या नात्याची एवढी कुत्र्यासारखी धुलाई केली आणि आमच्या मदतीला धावून आलात, यातच खूप मोठेपण आहे मालक साहेब तुमचा. खरंच आज तुम्ही आमच्या मदतीला आला ना, आता कसलं बी टेन्शन नाही. पण मालक साहेब तो विद्याधर, त्यावर लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, आबा तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं, तुम्ही आत्ताच बरे झालात की नाही आणि त्या विद्याधरचं मनाला लावून घेऊ नका. ऐकायला आलंय मला, त्याने शाप दिलाय ना तुमच्या नातीचं लगीन कधी बी होणार नाही, या घरात मांडव सजणार नाही. पण आबा त्याचं मनावरती घेऊ नका, हा युगंधर त्याचा हा शाप कधी बी खरा होऊ देणार नाही. खरं तर आबा तुमच्या नातीचं लगीन मी ठरवलं होतं, पण आता ते या पत्रिकेमुळे हे लगीन मोडलं, त्याला मी काही करू शकत नाही. पण या विद्याधरचा शाप मी कधी बी खरा ठरू देणार नाही. जर तुमची इच्छा असेल आबा, मी ठरवल्या पोरीबरोबर अभयचं लग्न लावून देऊया, म्हणजे तुमच्या 2 नंबरच्या नातीबरोबर आनंदीबरोबर अभयचं लग्न लावून दिलं तर चालेल ना आबा तुम्हाला. आता मात्र लगेच आबा म्हणू लागतात, मालक साहेब पण तिकडचे लोक ऐकतील ते आमच्या आनंदीशी. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, थांबा आबा, आनंदीसारखी गुणी पोर जर त्यांच्या घरची सून होणार असेल तर त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही आणि त्याबद्दल त्यांच्याशी मी बोलणं करणार. आबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, या विद्याधरचा शाप हा युगंधर मोडीस काढणार, या घरात मांडव सजणार आणि लगीन बी होणार. त्यासाठी मी स्वतः अभयच्या घरी जाणार आणि आनंदीच्या लग्नाचा प्रस्ताव मांडणार असं आता मालक साहेबांनी ठरवलेलं असतं. तेव्हा आबा हात जोडतच म्हणू लागतात, मालक साहेब असं झालं तर तुमचे लय उपकार होतील आमच्यावरती. तर इकडे आता हा अगदी भिकारड्यासारखा अवस्था झालेला विद्याधर आता गाडीतनं खाली उतरतो. आता शलाका त्याला भेटण्यासाठी आलेली असते. तेव्हा शलाका म्हणू लागते, अरे बापरे विद्याधर निंबाळकर, छोटे सुपुत्र, अरे रे रे यांची काय अवस्था झाली. थोबाडावरती चिखलाने चेहरा माखलाय, डोळ्यात मिरची पावडर, असे निंबाळकरचे हे छोटे धनी काय अवस्था केली बघताय ना तुम्ही. त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, सोडणार नाही मी त्या आनंदीला, सोडणार नाही. दादाने त्या आंधळ्या पोरीसाठी माझी अशी अवस्था केली, तिची वाट लावणार मी. त्यावर लगेच आता शलाका म्हणू लागते, विद्याधर अरे तू ना फक्त भुंकण्याचं काम करतो, फक्त ओरडण्याचं काम, दुसरं तुला काहीही जमत नाही आहे. आणि तुझा तो भाऊ, तो बघ लोकांच्या नजरेत कसा देव ठरतोय, तुला लक्षात येतं आहे ना. त्याने आनंदीचं लग्न ठरवण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, होणार नाही, त्या आनंदीचा माज मोडणार आणि युगंधरचा मान मोडणार. त्याने हे लग्न ठरवलं आहे ना त्या आंधळ्या पोरीचं, नाही त्या आनंदीचं लगीन मोडलं आणि या युगंधरचा मान मोडला ना गावासमोर, तर नावाचा विद्याधर नाही. बघच आता हा विद्याधर कसं लगीन मोडतोय ते, असं आता विद्याधर आणि शलाकाने ठरवलेलं असतं. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मालक साहेब स्वतः आता पवार कुटुंबियांकडे आलेले असतात. अभयच्या आईवडिलांसमोर आता आरतीच्या जागेवरती अभयशी आनंदीचं लग्न लावा असा प्रस्ताव आता मालक साहेबांनी दिलेला असतो. आता मात्र अभयचे आईवडीलही तयार झालेले असतात, कारण मालक साहेबांचा शब्द म्हणजे अगदी देवासारखा.
सगळेजण मालक साहेबांना खूप मानत असतात, त्यामुळे अभयचाही होकार असतो. तर आता लगेच लग्नपत्रिका बघण्याचा कार्यक्रम सुरूच झालेला असतो. गुरुजींनी आता दोघांच्याही पत्रिका बघितलेल्या असतात. आता मात्र गुरुजी खूपच आनंदात म्हणू लागतात, चला या पत्रिका एक नंबर भारी जुळत आहेत, दोघांचं लगीन होणार. आणि एवढंच नाही तर मुहूर्त लगेच परवाचाच मुहूर्त आहे, परवाच या दोघांचं लगीन लावा लागणार. आता मात्र सगळेजण खूपच आनंदात असतात, कारण आता परवाचाच मुहूर्त निघलाय, त्यामुळे सगळ्यांना आता तयारीला लागायचं असतं. आनंदी आणि अभयचं लग्न मालक साहेबांनी ठरवलेलं असतं, पण मात्र आता हा विद्याधर या लग्नात काय खोडा घालणार आणि आनंदीचं लग्न मालक साहेबांबरोबर कसं होणार, पुढे खूपच मोठा ट्विस्ट येणार आहे. त्यामुळे मित्रांनो, ही मालिका तुम्ही नक्कीच बघा. ही मालिका तुम्हाला खूपच आवडेल. तर अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.